ची बघा काय ताकद लावतोय लोण्याचा बोजा 2+2 4 गुण आता मात्र 28-26 असा गुणफलक होईल चित्र दिसतोय कांदले पाडावाल्यांना आनंद बघा आनंद हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही मित्रांनो मोठमोठे गार केले गंमत मध्ये जबरदस्त केली क्रीडांगण नंबर 1 वर कांदलेपाडा संघाने केले फक्त 2 गुणांची आघाडी आहे ती गडप संघाकडे काय घडणार काय बिघडणार कांदलेपाडा संघ जर विजयी झाला मायरा स्पोर्ट कडून 1000 रुपयाचं पारितोषिक पैसा लागला आता मात्र सूरज भोईर मेहनत घ्यावी लागेल कसा भीर 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 कसा धावतोय बकासूर असा वेग मैदानात कोण धारण करेल लाजवाब सामना 28-26 आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि अंतिम विसल झाली 1 गुणानं पराभव स्वीकारायला लागला तो कांदलेपाडा संघाला आणि आनंदावर विरजण पडतोय गंगा जमुना वातील पाठी राख्यान चढवल्यातून काय सामना रंगला होता ज्याला हृदय विकाराचा आजार आहे त्यांनी असे सामने पाहू नका झटका येण्याची दाट शक्यता आहे हल्ली हॉस्पिटल पण रात्रीचे बंद असतात काळजी घेत चला जबरदस्त स्पर्धा तुमच्यासाठी पाहायला मिळेल क्रीडांगण नंबर 3 वर चला दोन्ही संघांनी सामंजस्यपणा दाखवा सामना चालू करून घ्या सूरज भोईर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक निलेश पाटील सरांनी लावलेलं आपण स्वीकारायचं आहे वादली केलीस मित्र लाजवाब टाळ्या होऊन जाऊ द्या सूरज भोईर चमकलाय कांदलेपाडा संघाचा उगवता सितारा 500 रुपयाचं पारितोषिक मेहनत घे मित्रा काही शक्य आहे टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य ते स्वप्न मला पाहायचं आहे टू रन देअर ब्रेव नॉट टू गो जे ते धाडसी माणसं जात नाही ते मला पोहोचायचं आहे टू रन मेहनत घे मित्र काही शक्य आहे कारण येते पाहिजे जातीच एरा गबाल्याचं काम नवी अशी कबड्डी आहे धन्यवाद सूरज चला पनवेल स्पोर्ट पनवेल संत तुकाराम धोंडपाडा क्रीडांगण नंबर 1 वर आपणास अंतिम पुकार आपण विना विलंब या वायुसूत ओडांगी गाव देवी मुंढाणी क्रीडांगण नंबर 2 साठी पहिला पुकार वायुसूत ओडांगी गाव देवी मुंढाणी क्रीडांगण नंबर 2 साठी पहिला पुकार सन्माननीय जितेंद्र उदय जाधव रायगड जिल्हा देवा फाउंडेशन संघटक यांचं शुभागमन या स्पर्धेला होत आहे सुस्वागतम स्वागतम वेलकम असेल चॅलेंजर स्कोपर जाणता राजा दादर आपला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 वर जबरदस्त स्पर्धा या उचेडे नगरीत तुम्हाला पाहायला मिळेल कट्यार कालजात घुसणार रणसिंग फुंकलं गेलंय वनवा पेटला या उचेडे नगरीत जबरदस्त स्पर्धा यशाकडे वाटचाल करते सन्माननीय जितेंद्र उदय जाधव रायगड जिल्हा देवा फाउंडेशनचे संघटक यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं सुस्वागतम वेलकम असेल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सचिनजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये शरदजी पाटील साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे यांच्या सत्कारावे नरेंद्रजी पाटील रिटायर आर्मी मॅन करत आहेत देवा फाउंडेशन संस्थेचे रायगड जिल्हा देवा फाउंडेशन संघटक सन्माननीय जितेंद्र उदय जाधव साहेब येथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सुद्धा सन्मान व्यासपीठावर केला जाईल आणि हे फटाक्यांची मानवंदन आपल्यासाठी असणार आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय जितेंद्र उदय जाधव यांचा सन्मान केला जातोय
आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं असं हे व्यक्तिमत्व सन्मान केला जातोय। नंबर 2 साठी दुसरा पुकार। क्रीडांगण नंबर 1 वर सामना चालू होतोय। संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध पनवेल स्पोर्ट पनवेल कपिल पाहायला मिळेल। स्वागत आहे। प्रेक्षकांमध्ये कोण भोजनाचा असेल तर समोरच्याच ग्राउंड मध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे। पूर्वेला समोरात मिलिटरी मॅन जगदीश म्हात्रे यांच्या अंगणात व्यवस्था केलेली आहे। आलेल्या सर्व प्रेक्षकांना आमच्या गावकर नम्र विनंती आहे की आपली भोजनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे, तर आपण सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे। क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार जय भवानी वाशी विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्वे। जय भवानी वाशी विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्वे। क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार आपण जयतायत राहायचं आहे। क्रीडांगण नंबर 2 साठी वायुसुद ओडागी गावदेवी मुंढाणी। क्रीडांगण नंबर 3 साठी चॅलेंजर्स कोपर जांताराचा दादर। लाजवाब स्पर्धा ही यशाकडे वाटचाल करते। रसिकांनी खरोखर आज उचेडे गावात महापूर आलेला आहे। सुनामी लाट येऊन धडकलेली आहे। फक्त मधले जे रसिक वर्ग आहेत ना त्यांनी बाजूला व्हा, जेणेकरून तिन्ही मैदान सर्वांना पाहू द्या। निघालाय अनुज कोटेकर, एक रणसंग्राम, एक योद्धा चढाई करतोय क्रीडांगण नंबर 2 वर आणि मात्र 2 गुण साकार करतोय, संपन्न करतोय, यशस्वी होतोय। तर सन्माननीय मांडवा गावाचे सुपुत्र अंकुर घरस सरांचा शुभागमन या स्पर्धेला झालेला आहे। पैलवान सन्माननीय अंकुरजी घरस साहेब आपलं सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार आहे। एक धडाडीचे व्यक्तिमत्व जी मांडवा येथे स्पर्धा झाली त्या स्पर्धेला खरोखर ज्यांनी झोकून दिलं आणि ती दिग्गज स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास आली असे सन्माननीय मांडवा गावाचे सुपुत्र पैलवान अंकुर घरस सरांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे। डीजे सुस्वागतम स्वागतम वेलकम असेल। ज्याला ज्याला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था केली आहे। महिला भगिनींचं सुद्धा स्वागत आहे। प्रत्येकाने आपापल्या जर भूक लागली असेल तर याचा नक्कीच आस्वाद घ्या। स्वागत आहे तुमचं। रसिकांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे। उचेडेकरांनी आज नाद केलाय। गजेंद्र बारेक पाणीवाले आपण स्टेजवर यायचं आहे। गजेंद्र बारेक, कारण आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला पाण्याची व्यवस्था करत असता। आपण पब्लिक मध्ये आहात, तुम्ही आपण थोडे स्टेजवर यायचं आहे। आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत। गजेंद्र बारेक। तर सन्मान केला जातो। डीजे ऑपरेटर एक धून द्या। सन्माननीय
रसिक हो, खुर्च्या ह्या बसण्यासाठी असतात, उभे राहण्यासाठी नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर खुर्च्यांचा राजकारण चालू आहे आणि तुम्ही खुर्च्यांवर उभं राहिलात. बसलात तरी चालेल हो, खुर्च्या बसण्यासाठी असतात. आयोजकांच्या सूचना आहेत, आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगितलं कारण कोणाला राग यायला नको. खुर्चीचा वापर बसण्यासाठी करा. पारस शिर्के क्रीडांगण नंबर 3 वर चढाईसाठी सज्ज झालाय. बघूया पारस शिर्केला कने संघ थांबवेल का. लाजवाब ही खेळी पाहायला मिळालेली आहे. सन्माननीय सचिनजी बारीक यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तसेच रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी सुद्धा आलेली आहे. धन्यवाद. आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. हर्षल पनवेल स्पोर्ट पनवेल संत तुकाराम धोंडपाडा क्रीडांगण नंबर 1 वर सामना चालू आहे. क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोलवे. क्रीडांगण नंबर 2 साठी फायनल पुकार जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोलवे. क्रीडांगण नंबर 3 साठी चॅलेंजर्स कोपर जाताराचा दादर. सन्माननीय अंकुरजी घरत साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद 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 सर. असंच प्रेम राहू द्या, वाढलं तरी हरकत नाही. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. खरोखर जी स्पर्धा या वर्षीच्या हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा झाली मांडवा येथे, रोख रक्कम 50,000 आणि बक्षिसांची खैरात, खरोखर ती स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली ते अंकुरजी घरत आणि खरोखर राजेंद्र पाटील साहेबांनी सुद्धा इथे शुभेच्छा भेट दिली. स्वागत आहे या सर्व आयोजकांचं. खुर्च्यांवर बसून घ्या, आनंद घ्या. या खुर्च्यांसाठी भरपूर मेहनत करावी लागते. रसिकांमध्ये एवढे सर्व मंत्रमुग्ध झालेले की ऑटो रिक्षाची चावी पडलेली आहे, कुणाला भेटली असेल तर जमा करून टाका. बाईकची सुद्धा चावी आम्हाला भेटलेली आहे, मुद्दाम चाव्या टाकू नका आणि पुन्हा काय मिळणार नाही. कोण आला असेल तर घेऊन जा. एखादी 500ची नोट टाकून बघा, पुकारायला सुद्धा कोण घेऊन येणार नाही. रिक्षाची आहे, कुणाला भेटली तर जमा करा, नाही तर स्वतःच आनंदी होऊन जा. मोटरसायकलची मिळालेली आहे, कुणाची असेल घेऊन जा, नाही तर उचेडीमध्ये वस्ती करावी लागेल. जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोलवे, वाईसूद ओढांगी गावदेवी मुंढाणी, चॅलेंजर्स कोपर जांताराजा दादर. गडब विरुद्ध झुंज चालू आई पांडवा देवी रायवाडी. अनुज कोटेकर एक बलदंड शर्यष्टीचा खेळू, उंच बुरा खेळू पाहायला मिळेल. गडब संघाचं दुःख मी तुम्हाला सांगतोय, या वर्षीच्या हंगामात हा संघ क्वार्टर फायनल मध्ये आतापर्यंत 14 ते 15 वेळा पोहोचलेला आहे, परंतु कधी कधी नशीब साथ देत नाही. दृष्ट काढावी लागेल असं म्हणावंच लागेल. परंतु आज पेन तालुक्यात तुम्हाला तुमच्या विजयाचा शंखनाद करावा लागेल. गडब संघ आपल्या हातातून मॅची निसटलेली आहेत, आता मात्र सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला दाखवावा लागेल. हो हो, आई पांडवा देवी रायवाडीच्या या खेळूला आता मात्र थांबवलंय. बंटी बांधनकर हा सुतली बारा, वाजला तरी दहशत आणि नाही वाजला तरी दहशत, आणि हा बाल वाजेल. चढाई करतोय क्रीडांगण नंबर 3 वर
मात्र माघार घेतोय. प्रत्युत्तरास दाखल होईल हितेश म्हात्रे. टीबीएम कारावी संघाची रेड मशीन साकारतोय खेळी क्रीडांगण नंबर 3 वर. दीपेश पाटील कुठे पाहायला मिळाला नाही हो. या खेळाडूने सुद्धा 55 किलो वजनी गटामध्ये धुमाकूल घातलेला आहे आणि त्याच्याच गावात आज स्पर्धा. बिबट्या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू याच गावाचा आहे. कमालीचा संघर्ष आहे. स्वागत आहे दीपेश तुझं. तर बघूया काय घडतोय काय बिघडतोय. अनुज कोटेकरचा वार रोखला गेलाय. गारद केला या खेळाडूला. सन्माननीय विनोदजी गामण यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. स्वागत आहे. आज देणगीची खरोखर खैरात झालेली आहे. आयोजकांच्या आनंदाला उधाण आलेला असं. लाजवाब आयोजक आहात हो तुम्ही सुद्धा. ऍडव्होकेट प्रथमेश पाटील सर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आपण उपस्थित झालेला आहात. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. प्रथमेश पाटील सर अर्थात पप्पूदा धीरण, आपणास विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. करण पाटील क्रीडांगण नंबर 3 वर चढाई करतोय. 1 वर पाण्याची व्यवस्था करा. 2 वर मैदानाला पाणी मारून घ्या. प्रतीक कोटेकर निघालाय चढाईसाठी. शरीरयष्टीने सडपातल बांधा, परंतु वेग काय पायात. निघालाय प्रतीक कोटेकर आणि प्रतीक कोटेकरला उडवलाय मैदानाच्या बाहेर. जबरदस्त खेळी आई पांडवादेवी रायवाडी संघाकडून. 17-12. ओहो, अनुज कोटेकर पुन्हा एकदा थांबलाय. समर्पयामी केलाय. या खेळाडूला थांबवलं गेलाय. जबरदस्त खेळ मैदानात ऑनलाईन चालू आहे. एक वादळी खेळी तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. सन्माननीय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी प्रथमेश पाटील सर, जनायस कोच, एक धडाडीचे व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये. महिला भगिनींची सुद्धा चांगली उपस्थिती. रात्रीचे 11:30 वाजलेली आहे आणि पहिली फेरी प्रगती पथावर असताना पाहायला मिळेल. कपिल पाटील नावाचं वादळ चढाई करतोय. क्रीडांगण नंबर 1 वर डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय. धोंडपाडाच्या या प्रांगणात चढाई करत असताना माघार घेतोय. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के किरण निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. हो सामना रंगलाय टीबीएम कारावी विरुद्ध कणा. क्रीडांगण नंबर 2 वर श्रीराम गडब विरुद्ध झुंज चालू आहे आई पांडवादेवी रायवाडी.
क्रीडांगण नंबर 1 साठी जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोल्वे, क्रीडांगण नंबर 3 साठी चॅलेंजर्स कोपर जाणता राजा दादर, क्रीडांगण नंबर 2 वर गावदेवी मुंडाणी वायसू ओढांगी संघाने जयतायत राहायचं आहे. पुन्हा एकदा चढाई करेल आडूज कोटेकर क्रीडांगण नंबर 2 वर. क्रीडांगण नंबर 3 चा सामना संपुष्टात. तर आता ज्या स्पर्धेला ज्यांचं शुभागमन झालं ग्रामस्थ मंडळ उचेडेचे सर्व आयोजक, आज शेवटपर्यंत आपल्याला थांबायचं आहे, नाहीतर शनिवार उद्या रविवार येते 12 वाजता आपण फरार कोणी होऊ नका. शेवटपर्यंत आपण थांबणार आहात. धन्यवाद. परेश मात्रे स्कोरर पाठवत जावं इकडे 3 नंबरला, 3 नंबरची इकडे पाठवा, स्कोर शीट पाठवा. लाजवाब स्पर्धा क्रीडांगण नंबर 3 वर चॅलेंजर्स कोपर जाणता राजा दादर विना विलंब. चला आपला शेवटचा 1 मिनिट असेल. वायुसूत ओढांगी गावदेवी मुंडाणी स्वागत कक्षवर. चला आपला अंतिम पुकार. जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोल्वे आपणासाठी सुद्धा अंतिम पुकार. जो सामना झाला टीबीएम कारावी झुंजार कणे, यामध्ये टीबीएम कारावी 9 गुणांनी विजय झालेला आहे. धन्यवाद. कोणाच्या चाव्या 2 इथं विसरलेल्या पडलेल्या मिळालेल्या आहेत, तर कोणाच्या असेच समोर जवळ घेऊन जायचं आहे. 17 वेळ आपण चॅलेंजर्स कोपर संघ उपस्थित झालेला आहे. जाणता राजा दादर क्रीडांगण नंबर 3 वर. चला चला गावदेवी मुंडाणी वायसू ओढांगी आपणासाठी सुद्धा अंतिम पुकार. क्रीडांगण नंबर 2 खाली झालेला आहे.